आज सांगायचंय तोची संत साधू ओळखावा निका तो खरा साधू आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही आपण सगळे मायेनं ग्रासले आहोत म्हणजे एखाद्या म्हातारीला म्हणा तुम्ही आता नका लगेच एखाद्या म्हातारीला म्हणा आजी चल यंदाच्याला वारीला आनंद आहे ग वारीमध्ये बर म्हणली घ्या नाहीतरी आता बरं आहे नातवांची लग्न झालेत त्यांना पोरं झालेत अजून संसार तरी किती करायचा आहे नातवांची लग्न झालेत त्यांना पोरं झालेत सगळं खुशाल आहे मनासारखं आहे आता घ्या आपलं नाव म्हणली पहिल्याच नंबराला म्हातारीचं नाव घेतलं पहिल्या नंबराला महाराज वारीचा दिवस आला सगळी 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 वारकरी मंडळी दिंडी सगळी सगळी दारात जमली सगळे जण आले म्हातारीचा तपास नाही ना म्हातारीचा तपास नाही अध्यक्ष म्हणले थांबा जरा म्हातारी बघून येतो आहे का गेले आवाज दिला म्हातारे अगं म्हणले निघाली सगळी दिंडी आता तरी चल म्हणले असं होय निघायचं 8:45 झाले निघावंच लागल बर म्हणले एक काम करा तुम्ही व्हा मोर आलेच असं बर सगळं ते आवरून ठेवलेलं बिछाना बिस्तर सगळं ते आवरून ठेवलेलं निघून गेले अध्यक्ष ही म्हातारी विचार करा बघा तुमच्या डोळ्यापुढे चित्राना म्हातारी 70ची आहे लक्षात येते ना महिलांच्या म्हातारी 70ची आहे 70ची म्हातारी आहे आणि जवळ 45 ते 45 वर्षाची तिची थोरली सून आहे 45 वर्षाची थोरली सून आहे अहो ज्या वेळेला ती म्हातारी आतमध्ये गेली आवाज दिला सुनबाई काय अत्या वारीला चालले मग कशात अडलं सुनबाई वारीला चालले जाता जाता काही सूचना द्यायच्या म्हणून थांबले सूचना हा कसल्या आई सूचना क्रमांक 1 भिकारी आला दारा सांग गेले मी पंढरपुरा भिकारी दारात आला त्याला सांग माझी सासू पंढरीला गेली आणि ती येईपर्यंत तुला भीक मिळणार त्यांनी मरून जावं बिना अन्न पाण्याचं त्या जा तुम्ही बिंदास काही चिंता करू नका नाही देत भीक सुनबाई सूचना क्रमांक 2 बोला ना उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे सुनबाई ते उखळ आहे मुसळ आहे जात आहे त्याच्यात माझं मन गुंतलं रमलं मी येईपर्यंत नीट ठेव म्हणजे आत्या कोण खात त्या दगडाला मनात म्हणली जा तुम्ही बिंदात जा काही करत नाही सगळ्याची काळजी घेते सुनबाई सूचना क्रमांक 3 आत्या लवकर बोला जेवणाची वेळ झाली सुनबाई सूचना क्रमांक 3 माझी हातीचा कलवडू कलवड कळतो का तुम्हाला कलवड कळतो तुम्हाला महिलांना हा म्हणजे तुमच्या इकडे कलवडच म्हणतात कशाला शाबास बरोबर आहे म्हणजे तुमची आणि आमची भाषा आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाळतात आहे म्हणजे तुमचं आणि आमचं समान म्हणजे तुमच्या लक्षात आलं त्या सुनबाईला सांगितलं त्या सासून सुनबाई माझी हातीचा कलवडू माझे वाचोनी नको फोडू सुनबाई मी जो कलवड रचलेला आहे गौऱ्यांचा हा त्या तो मी माझ्या करता राखून ठेवला तुमच्या डोक्यात नका काही काळं पांढरं येऊन देऊ तिच्या करता म्हणजे ती गेल्यावर पोचवायला नव तिच्या करता म्हणजे ती आल्यावर स्वयंपाक बनवण्याकरता आत्या अहो नका चिंता करून नाही कलवड फोडायचे मी जा तुम्ही आनंदाने जा वारी करा देवाचं नाव घ्या महाराज काय म्हातारीच्या डोक्यात आलं गेली ते बोचकं घेतलं ते उचललं दाराच्या बाहेर गेली 5 पावलं पुढे गेली काय म्हातारीच्या डोक्यात आलं
माझ्या सुनेचे मोठे चाळे म्या पंढरी जावे हिला वाटे पण मला माहितीये माझ्या सुनेचे चाळे काय तिला वाटतं मी पंढरीला जावी तिला वाटतं मी दिंडीला जावी तिला वाटतं मी भजनाला जावी तिला वाटतं मी नामस्मरण करायला जावं तिला वाटतं मी साधनेला जावं तिला वाटतं माझ्या हातून जपतप घडावं तिला वाटतं माझी सासू भजनाला दिंडीला जावी आणि तिथं पंढरपुरात गेली की चंद्रभागेत स्नानाला जावी आणि तिथंच बुडून मरण मला माहितीये तिथंच बुडून मारावं माझ्या सोन्याचे चाळे आहेत आणि म्हणून मी ठरवलं मुलं नातू लेकर आणि इथंच माझं पंढरपूर आता म्हणली मी ठरवलं मला कुठंच जायचं नाही ना बाबा तिला दुर्दैव तिला दूषण देतात येडी आवा निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा बेशी पासून आली घरा ए आवा 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 निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा